आणि त्याच्या प्रकारची भूमिका आम्ही आज ठरवून घेऊ। सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सभापती निवडणूक पदाच्या संदर्भात देखील तुम्ही सगळेजण तटस्थ राहिलात आणि भाजपला तुम्ही कुठेतरी संधी दिली आहे का या निमित्ताने? भाजपला संधी दिली नाही, उलट भाजपने आमच्या लोकांना फोडलं आणि आमच्या लोकांना संधी दिली आणि खऱ्या भाजपवर अन्याय केला आहे। आता कराडमध्ये 8 सदस्य भाजपचे निवडून येऊन सुद्धा जर त्यांनी 2 फुटीर लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं आता भाजपने विचार करणं गरजेचं आहे। भाजपचा स्वतःच्या लोकांना संधी देण्याच्या ऐवजी भाजप जर त्यांच्या बाहेरून आलेल्या लोकांना संधी जास्त देत असेल तर तो नाराजीचा सूर आता भाजपमध्ये उमटायला लागलेला आहे। आणि एक आहे की भयानक परिस्थिती अशी आहे, 10 कोटी आता माझ्याकडे करणे म्हणून सभापती झाल्या, त्यांना 10 कोटी जर मिळाले असते आणि सभापती मिळाला असेल आणि मला कळत नाही, भीतीच राहिलेली नाही। भीती काय राहिलेली नाही माहिती आहे का, की आपल्याला डिस्क्वालिफाईड करतील, आपण निलंबित होऊ, आपलं करिअर खराब होईल, याची भीती जर कोणाला लागत नसेल। आता विराज शिंदे जे वाई म्हणून त्यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या, त्यांचे वडील हे डॉक्टर सुरेश जाधव हे फार मोठे काँग्रेसचे नेते अध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्या असलेले सासरे रतनजी शिंदे हे फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस संस्कृतीचे मदन आप्पांचे विश्वासाचे, काहीतरी त्या घराला संस्कृती आहे हो। आता ह्या घरातल्या संस्कृतीच बिघडायला लागल्या तर त्याला आम्ही काय करणार। त्यामुळे आम्ही काल ठरवलं की अशा प्रकारचं जर खालच्या पातळीवरचं राजकारण एक वेगळ्या प्रकाराने सरळ सरळ मंत्री वगैरे सांगतायत, त्यांना त्यांचे सदस्य सांभाळता येत नसेल, आता असे जर सदस्य सांभाळण्याच्या संदर्भात मग सगळ्या लोकांना पैसे देऊन टाका, म्हणजे निर्विवाद सर्व सत्ता मग मिळून जाईल। 100% असं आहे की कालच्या निवडणुकीला 10 ते 12 वाजेपर्यंत फॉर्म भरायला दिला आणि परवाच्या निवडणुकीला 11 ते 11:30 फार मोठी विसंगती आहे। त्याला कोर्टात आम्ही आव्हान करणार आहोत, हे डिस्क्वालिफाईड होणार, अध्यक्षपासून उपाध्यक्षपासून सगळी निवडणुका डिस्क्वालिफाय होतील। माझा आजही ठाम विषय आहे, माझा आजही म्हणणं आहे की रस्त्यावरची लढाई उतरली पाहिजे। हा सातारा जिल्हा आहे, चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे। मी 100% सांगतो, ते सातारच्या जिल्ह्याला अभिप्रेत नव्हतं, ते या असलेल्या त्याच्यामध्ये पाहायला मिळालं। मी खरंच सांगतो, रस्त्यावर उतरल्यानंतर हजारो लोक स्वयंस्फूर्तीने भाग घेतील एवढा मला विश्वास आहे। पण सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय। करणे आणि विराज शिंदेची पत्नी यांचा तुम्ही उल्लेख केला, मुळात 10 कोटींची ऑफर त्यांना दिली, त्यांना पैसे दिले असं देखील तुम्ही आरोप केला। हो, दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण प्रकरणी आता तुम्ही याचिका कधी दाखल करता, त्यांच्या विरोधात कुठल्या कारवाई? एक याचिका दाखल झालेली आहे, आता डिस्क्वालिफाईडच्या बाबतीमध्ये मला वाटतं शंभूराजे देसाईंनी कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे, त्याच्या बाबतीमधला अजूनही कलेक्टरने निर्णय दिलेला नाही, तो राखीव ठेवलेला आहे। आम्ही पण मला वाटतं की मकरम पाटील आणि नितीन पाटील उद्या पक्षाच्या वतीने तशा प्रकारची डिस्क्वालिफाईडची केस करतील। अध्यक्षाच्या जाती दाखल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा केस दाखल करण्यात येईल। असे वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 केसेस या ठिकाणी दाखल करून आम्ही 100% लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू। पोटनिवडणुकीसाठी तुम्ही म्हणताय की आम्ही उमेदवार देणार नाही ठाम आहात, परंतु संजय राऊत बोलताय की महाविकास आघाडीचं अजून काहीही ठरलेलं नाही, आमच्यात अजून मी आजच मगाशी सांगितलं की मी आज त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत। परंतु महाविकास आघाडीमधली काँग्रेस म्हणते की आम्ही बारामतीमधील निवडणुकी बिनविरोध होऊ देणार नाही, पोटनिवडणुकीमध्येच मवियामध्ये कुठेतरी अस्पष्टता आहे का? नाही, असं नाही आहे। प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत असतो, हा पक्ष भूमिका मांडत असताना त्या पक्षाचा स्वतंत्र अधिकार आहे। हे सर्व करत असताना चर्चा करण्याची भूमिका आम्ही करू, त्यानंतर त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा लोकशाहीचा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे। राजा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की राज्यातले सगळे मदरसे जे आहेत ते बुलडोजरने पाडले पाहिजे, या मदरशांमध्ये खरं तर आतंकवादी ट्रेनिंग चालते, अशा पद्धतीचा त्यांनी उद्गार काढलेले आहेत आणि नितेश राणेंना आव्हान केलंय की तुम्ही मंत्री आहात तर या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करा। सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे ना राज्यात। महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचा मुख्यमंत्री जर भाजपचा असेल तर त्यांनी हे अशा प्रकारचं वक्तृत्व करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण करावं की आम्ही काय करणार आहोत। अशोक खराचं मुंबई कनेक्शन आता समोर आलंय, किंवा मुंबईमध्ये का पंचतारा की हॉटेलमध्ये बसून ते आर्थिक व्यवहार करायचे। आता पोलिसांना शोध करून द्या आणि तुमच्याकडे अजून काय माहिती असेल तर ती पोलिसांना पुरवत जा। हमारी ये सदिच्छा भेंट थी और मैं पवार साहब को मिलने के बाद
अभी ये आगे जाके ये जो अभी दो अरे वायर छोड़ो ना नीचे से, घूम ऊपर करने बोल रहे करते। बारामतीत निवडणूक लढवणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय आणि राहुरीबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबद्दल त्यांनी वक्तव्य केलंय। राहुरी